सगळ्यांनाच अलर्ट करणारी अशी बातमी आहे। चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं आता थैमान घातलंय। झपाट्याने संसर्ग वाढत असल्यानं हॉस्पिटल सुद्धा हाऊसफुल झाली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती भारत सरकार सुद्धा सतर्क झालंय। केंद्र सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सगळे अपडेट्स मागवलेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली आणि भारतात अशा प्रकारच्या कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी सरकार आता सज्ज झाल्याचं दिसतंय। बेड, ऑक्सिजन सिलेंडर यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची माहितीच केंद्रीय आरोग्य महासंचालकांनी दिली आहे। तर सर्दी, खोकला, जुलाब ही HMPV व्हायरसची लक्षणं आहेत। आणि एकंदरीतच चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत पाहायला मिळतेय। या नव्या व्हायरसनं हाहाकार माजवल्यानं चीनमधली हॉस्पिटल्स आता हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र त्यातही गंभीर बाब म्हणजे या नव्या व्हायरसवरती कोणतीही लस नाहीये, तसंच कोणतंही अँटीबायोटिक सुद्धा या HMPV विषाणूवरती प्रभावी ठरत नाहीये। त्यामुळेच हा विषाणू आणखीनच घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपेल हे सांगता येत नाहीये। म्हणूनच सर्वांनी आधीच काळजी घेण्याची गरज आहे, तसं आवाहन सुद्धा सरकारकडून करण्यात येत आहे। HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाहीये आणि म्हणून हा व्हायरस अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आता याच नव्या विषाणू संदर्भात अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, अपडेट्स आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन वाढवलंय। लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याच्या जास्त शक्यता आहेत। त्यामुळेच केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीचीच कोरोनासारखी परिस्थिती दिसतीये। स्मशानभूमीतही रांगा लागल्या होत्या। हजारो माणसं उपचाराच्या विनाच मरण पावत होते आणि अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसतीये। आता चीनी रुग्णालयातील व्हिडिओ समोर आले। सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचं दिसतंय आणि म्हणूनच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळेल। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत। सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करणार आहे आणि त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसांत घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांत सुरुवात केली जाणार आहे। मलंगट टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देत असतात। या टेकडीवरती फ्युनिक्युलर ट्रेन सुरू असल्यानं नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे। मलंगडाचा प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास फक्त 10 मिनिटांमध्ये शक्य होईल। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे। आता या जागी कायमस्वरूपी अशी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे। 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आलाय। पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळालाय। स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्याही वाढली आहे। नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येते। मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली आहे। मुंबईतील काही रस्ते खराब असून गाड्यांची रचना चांगली आहे, त्यामुळेच आरामदायी प्रवास करता येतो। तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध असल्यानं गाड्यांची खरेदी वाढली आहे। मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावरती उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं सदर बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत।
नवी मुंबई कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे। पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे। पालिकेनं 1000 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये जवळपास 121 कोटींचं अधिक वसुली झाली आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये, त्यावरती क्रॅप गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलं। मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय आणि म्हणून माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत व्यक्त केलंय। सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवरती बुलडोझर चालवलाय। या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवरती अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या या सगळ्या बांधकामांना तोडण्यात आलंय। आज लोकलच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान ते हार्बरवरती पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। पुणे लोणावळा मार्गावरती कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुलाच्या कामानिमित्त हा ब्लॉक असेल, यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या बंद असतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे। वायुदलाकडील जमीन नवीन जागेवरती स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील 7 उड्डाणपुलांचं लोकार्पण करणार आहेत। त्यामुळे राज्यातील वाहतूक सुविधा बळकटीकरणात भर पडणार आहे। महाराष्ट्र रेलकडून 7 जिल्ह्यांत उड्डाणपुलांची निर्मिती केली गेली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावरती येणार आहे। धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावरती आहे। पहिल्या टप्प्याचं 30 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आणि या कामाची पाहणी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी केली आहे। कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय। सकाळी 7च्या सुमारास 2 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवलाय। दरम्यान भूकंपानं कोयना धरणाला धोका नसल्याची माहिती आहे। जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूनं डोकं वर काढलंय। गेल्या 3 दिवसांत 2 गर्भवती माता तर एका गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक झाली आहे। राजापूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्गातून शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह राजापूरमध्ये आले होते। जवळपास 80 पेक्षा अधिक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या। यवतमाळमध्ये गेल्या 2 वर्षांपासून हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं। यंदा तब्बल 3000 पेक्षा जास्त धावपटू आजच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। गोदनी रोडवरील जिल्हा क्रीडा मैदान ते करळगाव घाटातील वाघाई मंदिर आणि तिथून यू टर्न अशा 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला। आणि आता बीड सरपंच हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणाच्या निषेधार्थच राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहणार आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना कराव्यात अशी मागणीच अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे। 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये श्रद्धांजलीही वाहिली जाईल। सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत।
तर याच बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सुद्धा मोर्चा निघणार आहे. सकल मराठा समाज आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढणार आहे. लाल महालापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित असतील. तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड. आपण थेट जाऊयात. सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चाचा मार्ग लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, अपोलो थिएटर, केम हॉस्पिटल, समर्थ पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी असा मार्ग असणार आहे. आणि या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधव त्याचबरोबर इतर बांधव जे आहेत तेही या मोर्चासाठी उपस्थित राहतील. आणि या ठिकाणी एक रथ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या रथामधून हा मोर्चा जो आहे तो पुढे निघणार आहे. हा जन आक्रोश मोर्चा आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. वैभवी देशमुख या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे आणि ती पुण्यामध्ये या मोर्चात सहभागी होणार आहे. कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे. या मोर्चाकडे आपली नजर असेलच. तुर्तास आपण राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. पप्पूकडून एक रिव्हॉल्व्हर आणि 6 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेत. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी, चोरीसारखे 10 गुन्हे दाखल आहेत. रायगडमध्ये या वर्षामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 99% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. दुसरीकडे गुन्ह्यांच्या वार्षिक आकडेवारीवरून घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे, तर खुनाचे गुन्हे वाढलेत. मुंबईत एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे सर्व आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांचं चोरलेलं बाळ शोधण्यात आता यश आलंय. या प्रकरणी सपना मराठे नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बाळ चोरणारी ही महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांची चरस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. टेम्पोवरती टाकलेल्या जुन्या पावतीच्या वाद्यावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. पंढरपूर जवळच्या उपरी गावात दलित स्मशानभूमीत स्थानिकांनी अतिक्रमण केलंय. स्मशान मुक्त करावं यासाठी दलित समाजाच्या वतीनं स्मशानभूमीतच 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघड झालाय. पैसे घेऊन वशिल्याचं दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावरती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे काळा बाजार समोर आलाय. वर्ध्यात कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पानं वेग घेतलाय. कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन देण्यात येणार आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे आणि या योजनेत केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणांची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक होतीये. दर हे प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत आहेत. देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 ने कमी आहे.
अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावरती दवाळ रोगाचं सावट आलंय. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपू लागली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. देशातील बाजारात हळदीला सरासरी 13,000 ते 16,000 रुपयांचा भाव मिळालाय. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. येवला इथल्या बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 3,000 क्विंटल झाली आहे. तर त्याला सर्वसाधारण दर हे 2,000 रुपये प्रति क्विंटल इतके मिळाले. मसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवरती सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाला तर प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेलीच नाहीये. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्यानं हंगाम लांबलाय आणि म्हणून ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहादा तालुक्यात उसाला प्रति क्विंटल 2,800 रुपये भाव जाहीर करण्यात आलाय. 31 डिसेंबर पर्यंत कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ऊसाचं पेमेंट जमा होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. देशभरातील वातावरणामध्ये बदल होत असताना उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 5 आणि 6 जानेवारी या 2 दिवसांमध्ये उत्तर भारतात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर डोंगराळ भागांमध्ये 7 जानेवारीपर्यंत बर्फवृष्टीसहच पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. वर्ध्यात शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीवरती अर्ज करावा लागेल. नाशिकच्या येवला तालुक्यातील शाळेनं सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवलाय. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवड केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त भाजीपाला मिळाला असून सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि शेतीविषयक आवडही निर्माण झाली आहे. आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला UID म्हणजेच युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडक्या बहिणीवरती आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा रंगलेली आहे आणि म्हणूनच त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलाय. नेमकं लाडकीवरती अपात्रतेची टांगती तलवार का आहे त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. लाडकी बहीण झाली दोडकी. सरकारनंच काढून घेतले लाडकीचे पैसे. पैसे परतीचं कारण पेटलं राजकारण. लाडकी बहीण योजनेचा कौतुक सोहळा संपल्यानंतर आता सरकारनं निकषांची भाषा सुरू. एवढंच नाही तर धुळ्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यातील 5 हप्त्यांचे 7,500 रुपये सरकारनंच काढून घेतल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी जायची चर्चा रंगली. तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता असा सवाल करत विरोधी पक्षानं लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे. कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे. निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं. मतं घेतलीत, काही पाहिलं नाही. ज्यावेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या बहिणीची बेमानी करताय तुम्ही.
फसवणूक करताय, हे पाप आहे, यांचा शाप लागेल ना यांना. बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल, पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPDCचे पैसे वळवले जात आहेत. हे काय आहे, खरं नक्की काय आहे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं, तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त. कुटुंबात कुणाच्या नावावरही 4 चाकी वाहन नको. शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र. इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार. लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले. मात्र आता नव्यानं छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान याच लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची अजून एक बातमी आहे, ती म्हणजेच धुळ्यातील नकाने इथल्या भिकूबाई यांनी आपल्या मुलाच्या खात्यावरती आलेले पैसे स्वतःहून परत केलेत. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं, आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तर स्वतःहून त्या महिलांनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाच्या खाते जमा करून घेतलेले. मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं. तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं. तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले. मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले.